बाळांनो, आपल्याला माहिती आहे का आमचं लहानपण कसं होतं? आम्ही लहान असताना काय करायचो माहिती आहे का? शाळा सुटली ना की शेतात जायचं, घरी नाही, कारण घरी कोणी नसायचं. आई शेतात काम करायची. आम्ही बघायचो आई कशी कष्ट करते. तिला घाम यायचा, ऊन पाऊस तहान भूक तिला काही कळत नव्हती. आम्ही बघायचो खरोखर काय आईचे हे कष्ट आहेत. आपण शिकलं पाहिजे, तिच्या कष्टाला दाद दिली पाहिजे. पण आजकाल तुमचं लहानपण बघा ना काय चाललंय ते. तुम्ही काय करता? शाळेतून आलं की मोबाईल घेता, मोबाईल घेता. आणि तुमचे वडील पण ड्युटीवरून आले की ते पण मोबाईल घेऊन बसतात. आई पण कुकरची शिट्टी लावते, ती पण मोबाईल घेऊन बसते. ह्या मोबाईलनं आयुष्य बिघडून चाललंय. अरे बाळांनो, तुम्ही पुढे मोठे व्हाल, नोकरीला लागाल, आणि जर आज तुम्ही मोबाईल घेऊन बसले तर तुमचं पुढचं भविष्य काय आहे? म्हणून कधीतरी बापाला म्हणत जा, बाबा आम्हाला गोष्ट सांगा ना कृष्णाची. मग बाबा म्हणतील, मला थोडासा मोबाईल बघू दे, मी कंटाळून आलो. पण बाबा, हा मोबाईल तुम्ही घेता आणि आम्हाला पण चूप करण्यासाठी मोबाईल देता. बाबा, आम्हाला समजत नाही पण तुम्हाला समजतं ना. तुमच्या जवळ बसवा, एक तरी रामकृष्णाची गोष्ट सांगा ना बाबा. आईला सांगायला गेलं ना तर तिला सिरियल मधून वेळच भेटत नाही. रामकृष्णाची गोष्ट सांग म्हणलं तर तिला येत नाही. ती म्हणते, थांब, तुझं रोजच आहे, मला सिरियल बघू दे, हे घे मोबाईल, बस मोबाईल घेऊन. मग आम्ही कोणाला सांगणार बाबा? आम्हाला जर राम कळला तरच तुमचे चांगले सुपुत्र होऊ शकतो बाबा. म्हणून आमचं भविष्य तुमच्या हातात आहे. बाळांनो, लक्षात घ्या बरं का, रोज एक गोष्ट आई बाबाकडून ऐकवून घ्यायची रामकृष्णांची.